हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, तुम्हाला पण एखाद दिवस असं वाटते का, आज कुठे जायला नको, काही करायला नको, असं कशातच इंटरेस्ट नाही असं वाटते का? असं वाटत असलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आता काल माझ्या मैत्रिणीची मुलगी आली होती. ती सांगत होती, मावशी, बाबा काहीतरी विचित्र वागतात, कोणाशी बोलत नाहीत, कुठे फंक्शनला वगैरे जाऊया म्हटलं की ते तयार नसतात. पूर्वी तुला माहिती आहे किती उत्साही होते ते, असं का वागतात का? माझं काही चुकते का असं मला वाटत असते, असं सांगत होती. आता तिचे वडिलांचं वय आहे 72 इयर्स आणि तिची आई जाऊन 8-10 वर्ष झालेले आहेत, म्हणजे आमची मैत्रीण. त्यामुळे ते एकटेच राहतात. आधी एकटेच स्वतंत्र राहत होते. मग मुलगी म्हणाली, जावई म्हणाला, नको तुम्ही या. मग ते घर बांधतानाच ह्यांना सेपरेट लागूनच 2-3 खोल्या अशा बांधल्या होत्या, म्हणजे त्यांना हवा तेव्हा ते येऊन ह्यांच्याकडे हॉलमध्ये वगैरे बसू शकतात. त्यांना नको असलं की त्यांचं ते एकटे आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपू शकतात. असं म्हणजे इंडिपेंडेंट असल्यासारखं केलेलं होतं. त्यामुळे तिला खूप काळजी वाटली. आता हे मी सिनियर सिटिझन्सांचं सांगते. नंतर कॉमन इवन यंगस्टर्सांना सुद्धा असं कधी कधी वाटते. का वाटते आणि का करावं हे पण सांगते. आता इफ यू आर एट द लेट एज म्हणजे सिनियर सिटिझन्स आहात तुम्ही, आणि तुम्हाला असं वाटते, ते इट इज क्वाईट बट नॅचरल. काही हे तसं वेगळं नाही आहे. असं का वाटते माहीत आहे का? आधी तुम्ही बिझी असता, मुलं, शिक्षण, घरदार, अमुक म्हणून बिझी असता, सगळं केलेलं असते. तेव्हा आपल्याला कुठे जायचं असलं की आपण जातो, येतो, भेटायचं, रीतिरिवाज, कोणी वारलं म्हणा, कुठे बाळजन्माला म्हणा, तिथे जातो, कोणाचा वाढदिवस, लग्न, सगळ्याला अगदी लांब असलं तरी स्पेशल गाडी करून म्हणा जात असतो. पण आत्ता 70 नंतर, आता माझ्या मैत्रिणीचे मिस्टरांचं असं झालं असेल म्हणून मला वाटते, जरासा अयो नको, एवढं कोण दमणूक होते बाबा. का म्हणजे वयाप्रमाणे शरीर पण थोडंसं थकत जाते. आधी आपण प्रवास करून सुद्धा जातो का, आपल्या माणसांना भेटायचं असते म्हणून. आता काय होते, अहो एवढा नाही, त्रास होतो, हे एक कारण असते. म्हणून ते कुठेही जायला वगैरे नको म्हणत असतील. आणि एक इन जनरल दुसरीकडे जायचं म्हणजे आपल्याला का नको वाटते? आता आपल्याला झोपायला कॉट लागते, इवन टॉयलेटला जायला आपल्याला कमोड लागते. या सगळ्या गोष्टी दुसरीकडे असतीलच असं नाही. किंवा आपण लवकर जेवतो, लवकर झोपतो, लवकर उठतो. त्यामुळे हे सगळं आपलं म्हणजे डे टू डे लाईफ आहे का नाही, हे तिथे गेल्यावर मॅच होत नाहीये. म्हणून दुसरीकडे जायला, कुठे लग्न कार्याला, हो पूर्वी ते अगदी आनंदानं जात होते. पण आत्ता त्यांना वयोमानामुळे असं होत असेल. आणि एक मेन कारण म्हणजे आता आपल्याला कळलेलं असते हे सगळं निरर्थक आहे, कोणी कोणाचं नसते. आधी आपण आपली माणसं अमुक तमुक म्हणून हे केलेलं असते. पण असे कितीतरी अनुभव आलेले असतात आणि आपल्याला कळलेलं असते, नाही, कोणी कोणाचं नसते. त्यामुळे माझी काळजी मी घ्यायला पाहिजे, हे पण एक कारण असेल. त्यामुळे इट इज क्वाईट बट नॅचरल. सिनियर सिटिझन्सांना असं वाटलं तर हे काही काळजी करण्यासारखं नाही. आपला वय होते तसं आपल्याला
होत जाते. आधी एवढा इंटरेस्ट असतो तसा इंटरेस्ट राहत नाही कधी कधी. नको वाटते एवढा लांब प्रवास नको. किंवा आणि एक हल्ली काय होते सांगते, आपल्यालाही बोलवतात फंक्शनला पार्टीला, तुम्ही तिथे गेलात की हां, प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये गुंतून पडलेला असते. कोणाला येऊन बोलावं, गप्पा माराव्या किंवा असं काही आपले पण नसते. किंवा भेटलात किती बरं वाटलं, आनंद झाला, आलात, ही भावना तिथे नसली तर मग वाटतं काय उपयोग जाऊन, मग कशाला जायचं, नको असं पण वाटत असेल. हे अबाउट सिनियर सिटीजन्स बद्दल. म्हणून त्यांना असं वाटते, पण त्यांना कोणावरही राग नसतो, द्वेष नसतो, सगळं नाही, काहीही नाहीये, पण त्यांना वाटते काय झालंय आता बस, असं वाटत असते. पण यंगस्टर्सांना असं वाटत असलं तर इट इज नॉट नॅचरल. एखाद्याला वाटते आता कुठेही जायला नको, कोणालाही भेटायला नको, कोणाशी बोलायला नको, म्हणजे त्याला काहीतरी मनात दुःख आहे, खंत आहे, ही इज डिप्रेस्ड. नाही ते यंग वयात सगळीकडे जायला पाहिजे, हिंडायला पाहिजे, भेटायला पाहिजे, खायला पाहिजे, सगळेच इंटरेस्ट असायला पाहिजे. पण असं वरचे वर होत असलं तर कधीतरी एखाद दिवस झालं की ठीक आहे. रोज आपण आपला रुटीन असते, बिझी असतो, आणि एखाद दिवस वाटते आज काही नको बाबा करायला, आराम करूया, देन इट इज ओके. पण रोज रोज तुम्हाला कुठेही जायला नको, बाहेर जायला नको, कोणाला भेटायला नको, बोलायला नको असं वाटत असलं तर मात्र काळजी करायला पाहिजे. स्वतः बघा, मला का असं वाटते, मला का असं वाटते, कुठेही जायला नको, कोणालाही भेटायला नको, काही फिरायला नको, का वाटते, हा विचार करा ना. तुम्हाला कशाची तरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटते का, म्हणून तुम्ही जायला नाकारता का, हे पण चेक करा. इफ इट इज देअर, कम ओव्हर इट. किंवा कोणी तुम्हाला कमी लेखते, तुम्हाला दुःख देते म्हणून तुम्ही करता का, तर पण बघा. आपण कुठे तर कमी पडतो का हे बघा. तसं असलं की मात्र लगेच आपण त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आता बाहेर पडायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, असं एकलकोंडा होऊन राहायचं नाही. यंग वयात सिनियर सिटीजन्सांना वाटलं तर इट इज ओके, काही काळजी करण्यासारखं नाहीये. त्यांचं सगळं झालेलं आहे म्हणून त्यांना वाटते आता मला आराम पाहिजे, घरात मला बरं वाटते बाहेर जाण्यापेक्षा. पण यंग वयात आपलं काय म्हणायचं, फुलायचं, हसायचं, नाचायचं वय आहे. म्हणून ह्या वयात आपण असं निर्लिप्त होऊन चालणार नाही. आपल्याला नवीन नवीन गोष्टी बघायच्या आहेत, अनुभव घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला हिंडणं, फिरणं, जाणं, भेटणं हे सगळं मस्ट आहे. त्यामुळे यंग वयात असं होत असलं तर मात्र जरा काळजी घ्या. आणि लेट वयात ते इट इज क्वाईट बट नॅचरल. कितीतरी लोकांना बघितले मी, ते म्हणतात आता आम्ही कुठेही जात नाही, हल्ली काही फोन असतो, फोनवर भेटू शकतो, बोलू शकतो. माझी एक मानलेली नणंद आहे, खूप चांगल्या, खूप व्यवस्थित स्वभावानं सगळं. त्या का नाही हल्ली मिरजेत राहतात. त्या म्हणतात नाही हो वहिनी, मला हल्ली कुठेही जायला यायला नको वाटते. नो डाऊट माणसं माझ्याकडे आली की येऊ देत, आय एम हॅपी.
पण मला उठून जाणं, त्यामुळे मी कुठल्याही लग्न कार्याला, कुठेही कोणाच्याही घरी कुठेही जात नाही घर सोडून. म्हणून मुलीकडे सुद्धा पुण्याला मुलगी आहे, तिला पण सांगितले मुलगी बोलवतीये, जावई बोलवतात, पण मला जेव्हा होत नाही तेव्हा मी होऊन येते. मला सारखं बोलवू नका, मला होते तोपर्यंत माझं मी आरामशीर राहणार आहे माझे घरात. त्यामुळे एट द लेट एज हे वाटलं तर ओके, काहीही ते असं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे. आणि ते माणसांनाही काही वाईट वाटलेलं नसते, ते ना एजमुळे वाटते आहे घरात आराम रूया का, म्हणजे बाहेर गेला का नाही वयोनुसार मी म्हटल्यासारखं कॉट म्हणा, कमोड म्हणा, खाण्यापिण्याच्या वेळा म्हणा, झोपण्याच्या वेळा म्हणा, तर सगळं त्यांना ॲडजस्ट होत नाही. आपला लाईफस्टाईल बिघडते आणि ह्या वयाला लाईफस्टाईल बिघडलेलं पण चांगलं नसते. त्यामुळे लेट एजमध्ये ते इट इज ओके. आपल्याला कधी असं वाटते का? वाटत असलं तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला. हॅव ए गुड डे.